आज आपण स्पेशल 5 योगासनं शिकणार आहोत, जे लो लाईन प्लाझेंटा ही एक मेडिकल कंडिशन असताना सुद्धा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये स्मूथली करू शकता, सेफली करू शकता. खूपदा मैत्रिणींनो, तर लो लाईन प्लाझेंटा असेल म्हणजेच तर प्लाझेंटाची पोझिशन खालच्या दिशेने असेल आणि आपण जास्त वेळ उभं राहिलो, आपण पाय स्ट्रेच केले, कुठलं हेवी वर्कआउट केलं तर लगेचच स्पॉटिंग होऊ शकतं. म्हणून डॉक्टर जनरली बेड रेस्ट करायला सांगतात किंवा कमी प्रॅक्टिसेस, ट्रॅव्हलिंग अवॉइड करायला सांगतात. सो आज मी तुम्हाला असे काही प्रॅक्टिसेस सांगणार आहे जे लो लाईन प्लाझेंटा कंडिशन असताना सुद्धा तुम्ही इझिली सेफली करू शकता, ज्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये होणारं बॅक पेन तुमचं कमी होऊ शकतं. आपल्या बाळासाठी जी स्तन उत्पत्ती होणं गरजेचं आहे ती व्यवस्थित होऊ शकते. तुमच्या शरीरातले प्रोलॅक्टिनची लेवल बॅलन्स व्हायला मदत होईल आणि तुम्ही मेंटली हॅपी राहणं खूप गरजेचं आहे, ते सुद्धा प्राणायामनी साध्य होईल. सो चला तर मग आजचा फ्लो करूया. मी तुम्हाला ही आसनं शिकवणार आहे. तुम्हाला याचे 1 ते 2 राऊंड तुमच्या कम्फर्टनुसार करायचे. सो आपण सुरुवात मार्जरासनपासून करूया. सो हळूहळू आपल्याला कॅट पोझिशनला जायचं आहे. एकदम आरामात दोन्ही पायांमध्ये बटक्स एवढं डिस्टन्स, दोन्ही हातामध्ये शोल्डर डिस्टन्स, हाताचे बोटं स्प्रेड करायचे प्रेग्नन्सीमध्ये सो सो दॅट आपल्याला एक छान ग्रिप मिळेल. हळूहळू मान वरती घेऊन जायचे आणि लोअर बॅक खालती. डोळे बंद. प्राण धारणं प्रथमचा अभ्यास करायचा आहे. जो श्वास येतोय जातोय त्याला काउंट करायचंय, मोजायचंय. आपल्या लोअर बॅकवर जो ताण येतोय तो फील करा. हळूहळू डोळे पण करायचे. स्लोली 1 पाम डिस्टन्स हात पाठी घेऊन जायचे. हानुवटी कंठात लॉक करायचं आणि अप्पर बॅक वरती काढायचे. परत डोळे बंद शक्य असेल तर. आता आपल्या अप्पर बॅकवर जो ताण येतोय त्याचा आनंद घ्या. मग असे लोअर बॅकवर ताण होता, आता अप्पर बॅकवर ताण आहे. या आसनामुळे तुमचं बॅक पेन कमी होत आहे. हळूहळू डोळे पण करायचे. स्लोली दोन्ही हात पुढे घेऊन जायचे. हात सरकवत वज्रासनात आपल्याला बसायचं आहे. सो ही जी वज्रासन क्रिया आहे ती सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सो वज्रासनात आपण टाचा सेपरेट करायच्यात. आपल्या टाचा सेपरेट करायचे आणि आपले बटक्स जे आहेत ते आपल्या टाचांच्या मध्ये स्थित करायचे. सो वज्रासनमुळे पण आपल्या युट्रसला, आपल्या बाळाला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळतो. आपल्या गुडघे, आपल्या अँकल जॉईंट याची स्ट्रेंथ छान राहते आणि त्यामुळे पायातलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊन पायाला सूज यायचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर आपली जठराग्नी प्रॉपर राहते, त्यामुळे आपलं डायजेशन इझिली होतं. प्रेग्नन्सीमध्ये खूप जणींना इंडायजेशनचा इश्यूजसुद्धा येतात. सो तुम्ही वज्रासनात नियमितपणे जेवल्यावर बसलात तर तुमचे एक्स्ट्राचे गॅसेस रिलीज होईल, तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल आणि तुम्ही जे काही खाताय पोषक द्रव्य ते ॲज इट इज न्यूट्रिशन्स आपल्या बाळाला इझिली मिळते. सो आपण काही क्षण वज्रासनात बसूया. हळूहळू डोळे पण करायचे. स्लोली दोन्ही पाय रिलीज करायचे आहेत. 1 बाय 1 लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स. तुम्ही या प्रत्येक आसनातले 2-2 राऊंड करू शकता जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर. हळूहळू डोळे पण करायचे. दोन्ही पाय जे आहेत ते जवळ घ्यायचे. दोन्ही हात बॉडीच्या साईडला. आपण पद्मासनात, अर्ध पद्मासनात जातो. आपल्याला पर्वतासन करायचे. सो आपला उजवा पाय जो आहे तो आपल्या डाव्या मांडीवर ठेवायचे. डावा पाय उजव्या गुडघ्याच्या खालती ठेवायचे. दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये हळूहळू वरती घेऊन जायचे आहेत. कपाळाच्या वरती गेले की हलकेसे हात वरून कोणतरी खेचतंय असं फील करायचंय. डोळे बंद. प्राण धारणं द्वितीयचा अभ्यास करायचे. जो श्वास येतोय जातोय त्याचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांवर फील करायचंय. येणारा श्वास थंड आहे, बाहेर जाणारा श्वास हलकासा गरम आहे. जो अपवर्ड स्ट्रेच आपल्या ब्रेस्टच्या इथे जाणवतोय तो फील करा.
हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली दोन्ही हात खालती घेऊन द्यायचे. दोन्ही हात रिलीज करायचे. जस्ट लेग पोझिशन चेंज करायचे. आता उजवा पाय खालती, डावा पाय वरती. पर्वतासन हे जे आसन आहे हे आपल्याला स्पेसिफिकली प्रेग्नन्सीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आफ्टर डिलिव्हरी पण खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करू तेव्हा ब्रेस्ट खालती येतात. तर हे पर्वतासन तुम्ही आत्तापासून रेग्युलर करत राहिलात तर आपल्या ब्रेस्टची साईज आणि शेप आणि टाईटनेस प्रॉपर राहायला मदत होतो. सो दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये. हळूहळू दोन्ही हात वरती न्यायचे. वरून कोणतरी खिस्तं असं फील करायचं. डोळे बंद. आपली छाती लॉक्ड आहे. ॲबडॉमिनल ब्रिदिंग होत आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आपल्या बाळाला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळतोय, ऑक्सिजन सप्लाय मिळतोय. आपल्या बाळाची उत्तम वाढ होते. वेल डन. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली दोन्ही हात आरामात रिलीज करायचे. ओके. सो मी एक योग टीचर आहे. सो माझ्या नॉलेजनुसार ही 3 योगासनं एकदम प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत. पण स्टील तुम्ही योगा प्रॅक्टिस करत असताना स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट आहात तेव्हा तुमच्या गायनॅकचं ओपिनियन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आम्ही तर स्ट्रॉंगली रेकमेंड करतो की प्रेग्नन्सीमध्ये योग प्रॅक्टिसेस ही एखाद्या योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच केली पाहिजेत. सो जर तुमच्या आजूबाजूला कुठला योग स्टुडिओ असेल, स्पेसिफिकली प्रीनॅटल पोस्टनॅटल योग टीचर्स असतील, तुम्ही त्या सर्टिफाईड टीचर्सच्या मदतीने त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन्स तुम्ही ही योगा प्रॅक्टिसेस करा. मी स्वतः एक योग टीचर्स आहे. आमचे स्वतःचे ऑनलाईन क्लासेस आहेत प्रेग्नन्सीचे. सो तुमची इच्छा असेल तर तुम्ही आम्हालासुद्धा जॉईन करू शकता. त्याचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचा फ्री डेमो क्लास बुक करू शकता. योगासनासोबत आम्ही स्पेशल गर्भसंस्कारसुद्धा तुमच्या बाळासाठी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता आपल्याला प्राणायाम करायचे. तर तुम्ही कम्फर्टेबल बसू शकता. आपल्याला प्रेग्नन्सी सेफ आणि आपलं मूड स्विंग्स कमी करणारं प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम, जे आपल्याला प्रत्येक स्टेटमध्ये बॅलन्स ठेवतं, आपलं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स करतं. सो मी तुम्हाला इथे फक्त शिकवते. तुम्ही यथाशक्ती एक 5 ते 7 मिनटं सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे करण्याचा प्रयत्न करा. सो आपली उजवी नाकपुडी बंद करायचे. डाव्या साईडनी हळूहळू श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुडे बंद करायचे आणि उजव्या साईडनी श्वास सोडायचा आहे. परत उजव्या साईडनी श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या साईडनी सोडायचं आहे. एक सायकल आपण सोबत करूया. लेफ्टनी इनहेल, स्लोली राईटनी एक्सेल, परत राईटली इनहेल आणि लेफ्टनी एक्सेल आउट करायचं आहे. सो इथे आपली एक सायकल झाली. अशा तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे एक 5 ते 6 सायकल तुम्ही करू शकता. जर तुमचा नोज ब्लॉक्ड असेल सर्दीमुळे तर त्या केसमध्ये अवॉइड करा. बाकी अनुलोम विलोम करणं सेफ आहे. त्यासोबतच आपलं मन अजून शांत करण्यासाठी, आपल्या बाळाचं कॉन्सन्ट्रेशन छान राहावं, आपलं माइंड बॉडी कोऑर्डिनेशन चांगलं राहावं, यासाठी आपण भ्रामरी रेचक प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी 4 फिंगर्सने डोळे बंद करायच्यात, अंगठ्याने कान बंद करायच्यात, श्वास घ्यायचे, श्वास सोडताना भ्रमरध्वनी. Slowly complete your cycle. दोन्ही हात रिलीज करायच्यात. आपण इथे 3 राऊंड्स केले भ्रामरी रेचक प्राणायामचे. हे तुम्ही झोपायच्या आधी पण करू शकता. यामुळे तुमची क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह होऊ शकते. सो तुम्ही 3, 5, 10 तुम्हाला जेवढे कम्फर्टेबल आहेत तेवढे नंबर ऑफ राऊंड्स करू शकता. आपण ओंकार तुम्ही सांगता करूया. इनहेल,
दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये आपल्याला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायचे. फर्स्ट आपल्या बाळाचे आपल्याला आभार मानायच्यात. त्याने आपली आई म्हणून निवड केली. थँक्यू सो मच बाळा, तुझ्यामुळे मी लवकरच आई होत आहे. आपल्या शरीराचे आभार मानायच्यात. या बदलत्या हेल्थ कंडिशनमध्ये आपलं शरीर आपल्याला सपोर्ट करत आहे. थँक्यू सो मच ईच अँड एव्हरी बॉडी पार्ट्स. तू माझ्या बाळाला स्वीकारला आहेस. सर्व शक्तिमान ईश्वराचे आभार मानायचे की त्याच्या दयेने आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे. हळूहळू आपलं देखील डोळे ओपन करायचे. सो तुम्हाला ऑलरेडी येत असेल तर ह्या प्रॅक्टिसेस नक्की तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा. म्हणजे तुमची ही प्रेग्नन्सीची जर्नी खूप इझी, खूप स्मूथ आणि जॉयफुल जायला मदत होईल. सबस्क्राईब माय चॅनल योगा विथ सायली फॉर मोर सच रेमेडीज अँड मोर सच फ्लोज. तर तुम्हाला स्वतःला काही पर्सनली डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. म्हणजे त्या रिलेटेड व्हिडिओज आम्ही बनवू. तुम्हाला या आसनांमधलं कुठलंही आसन नसेल कळणं, काही शंका मनात असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या रिलेटेड आम्ही तुम्हाला कन्सल्ट करू. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर युअर प्रेग्नन्सी जर्नी.